सध्या आपण जर बघितलं तर नाशिकमधनं 3 मोठे प्रकरण हे समोर येत आले आणि त्याला असं आपण बघतो की आपल्या शहराला, आपल्या जिल्ह्याला एक काळबोट लावण्याचं काम मोठ्या प्रकारात आहे. सर्वात पहिले आपल्याला टीसीएसचा प्रकार दिसतो आणि टीसीएसच्या प्रकारामध्ये आपण बघता की एका बाजूला टिस्टा सेटलवाड आणि निरंजन टकले हे एक त्यांचं वेगळं फॅक्ट फाइंडिंग करतात. त्या फॅक्ट फाइंडिंगचं आणि पोलिसांच्या फॅक्ट फाइंडिंगशी काही संबंध नसतो. भाजपची लोक ट्विट करतात, भाजपची लोक प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक माहिती पुरवतात आणि भाजपच्या लोकांनी पुरवलेली माहिती ही जशी काही स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टवरती ऍक्शन घेतल्यासारखं इकडे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि तो स्क्रिप्ट फॉलो करून अख्खं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये ज्यांना अटक केले किंवा ज्यांच्यावरती संशय घेतला त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे अजून पोलिसांनी समोर केलेले नाही किंवा ते कोणत्या प्रकारे या ऑपरेशन मध्ये इन्व्हॉल्ड होत्या. जर लव जिहादचं ऑपरेशन होतं तर कोण कोण इन्व्हॉल्ड होतं, त्या एकट्या महिला होत्या की अजून 4 संघटना इन्व्हॉल्ड होत्या, त्यांना बाहेरचं कोणाचं बॅकिंग होतं, हे अजून कुठलीही माहिती, ठोस माहिती पोलिसांनी दिलेली नाही. फक्त एक नॅरेटिव्ह उभं करून हिंदू मुस्लिम उभं करणं हेच भाजपला साध्य करायचं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पोलिसांनी पूर्णपणे हातभार दिलेला दिसतो. दुसरं जे प्रकरण समोर आलं होतं ते म्हणजे नीटच्या पेपर फुटीचं आणि हा एक गंभीर मुद्दा आहे, आपल्या सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि मीडियाच्या माध्यमातून मला हे लोकांसमोर मांडायचं आहे की आपल्याला पेपर फुटी आणि पेपर फुटला ही एक छोटी एक घटना दिसते, पण आपण जर समजून घेतलं तर याच्यामध्ये एका मुलाचं 25 वर्ष 20 वर्षाची मेहनत आणि त्याच्यानंतर पुढचं त्याचं करिअर हे लाईनीवरती असतं आणि धोक्यात येतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक मुलगा शाळेत जातो, मेहनत करतो, कॉलेजमध्ये जातो, 11वी 12वी ग्रॅज्युएशन नंतर तो अभ्यास करतो आणि हे अपेक्षा ठेवतो की स्पर्धा परीक्षा झाल्या, नीट झाली, जेई झाली, वेगवेगळ्या सीईटी झाली, या वेगवेगळ्या परीक्षांमधनं मी चांगला कोर्स घेईन, चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल, त्याच्यातनं नोकरी मिळेल आणि मी पुढे जाऊन काम करून नोकरी करून माझ्या परिवाराचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या समाजाचं भलं करू शकतो. पण जेव्हा एक पेपर फुटतो तेव्हा त्याचं अख्खं करिअर हे पाण्यात जातं, त्याची 20 वर्ष 25 वर्षाची मेहनत, त्याचा 2 वर्षाचा अभ्यास हा सगळा पाण्यात जातो आणि एका मुलाला पुढे चांगलं आयुष्य जगण्यासाठी, नोकरी घेण्यासाठी, शिक्षणामधनं संधी आणि अपॉर्च्युनिटीज घेण्यासाठी ते दरवाजे बंद केले जातात, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आणि आपण बघितलं असेल जे नाशिकमधनं झालं आणि ज्याला खऱ्या अर्थाने नाशिकला काळबोट लागले ते म्हणजे भोंदूबाबा खरात यांचं प्रकरण. आपण बघितलं असेल की अशोक खरात यांचे पीए जे आहेत ते संशयास्पद कार ऍक्सिडेंट मध्ये मारले जातात, त्याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि दुसरी गोष्ट ही की एका बाजूला खरात यांना आतमध्ये टाकलं जातं, पण ज्या ज्या मंत्र्यांनी, ज्या ज्या राजकारण्यांनी, ज्या ज्या नेत्यांनी खरातांना मोठं केलं, त्यांना पाठबळ दिला, त्यांना संपत्ती पुरवली, त्यांना प्रॉपर्टीज मिळवण्यामध्ये मदत केली, ती फॅन्सी पाईपलाईन जी त्यांच्या घरामध्ये जाते, त्यांच्या आश्रमामध्ये जाते, नाशिकला पाणी न मिळत असताना ती कोणी टाकून दिली, ह्याच्यामध्ये कोणते नेते होते, मंत्री इन्व्हॉल्ड होते, हे शोधलं पाहिजे. आणि हे जर बाहेर नाही आलं लवकरात लवकर तर आपल्याला कदाचित असं पण दिसेल की खरातांच्या पीएला बाहेर ऍक्सिडेंट मध्ये मारून टाकले, खरातांना पण जेलमध्ये मारून टाकण्यात येईल किंवा त्यांच्याशी बरं वाईट काही करण्यात येईल. सगळे एव्हिडन्स मिटवून ह्या जे मंत्री आहेत ज्यांनी खरातांना मोठं केलंय त्यांना एक क्लीन चिट देण्याचा प्रकार आपल्या सर्वांचा. माझं म्हणणं आहे की कारवाई खोटी नाही, कारवाई दिखावा असं दाखवण्यात आलं. भाजपच्या लोकांनी एक स्क्रिप्ट लिहिली, त्यांनी एक नॅरेटिव्ह मांडलं आणि ते नॅरेटिव्हच खरं करून दाखवायचं म्हणून जी कारवाई केली त्या स्क्रिप्ट प्रमाणे केली. पोलिसांच्या तपासामध्ये काही आढळलं, काही एव्हिडन्स मिळाला तर त्याची तपासणी होते, मग त्या एव्हिडन्सच्या भोवती अजून माहिती मिळते का, त्या मिळालेल्या माहितीवरनं नवीन काय फॅक्ट्स उघडता येतात का, नवीन काय फॅक्ट समोर येत आहेत का, असं कोणत्याही प्रकरणात करण्यात आहे. जे भाजपच्या लोकांनी स्क्रिप्ट दिले ते स्क्रिप्ट फॉलो करून ए टू झेड शब्द वापरून त्याच्यामधले एक नॅरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न केलाय. का? कारण त्यांना हिंदू मुस्लिम हे भांडण लावून इकडचा सामाजिक सलोखा बिघडायचा. कुठल्याही प्रकारे टीसीएस प्रकारे तेच मी परत म्हणतोय की जोपर्यंत ह्याची क्रिस्टल क्लिअर आणि ट्रान्सपरंट कारवाई होत नाही, पोलिसांना काय काय माहिती मिळाली, त्यांनी ऍक्शन कुठल्या जोरावरती घेतली, त्या महिलेचं रेकॉर्ड घेऊन त्याच्यावरनं पुढे काय तपास केलाय, त्याच्यावरनं काय फाइंडिंग मिळाले,
जोपर्यंत पोलीस हे सगळं लोकांसमोर मांडत नाही तोपर्यंत ही हॉचपॉच कारवाईच अशी म्हणणार आहे.